व्हेरी गुड. तर आता आपण तिसऱ्या श्लोकाकडे चाललोय. तर हा तिसरा श्लोक आपला कोणता आहे? तो श्लोक आपण मंगलाचरण मध्ये वाचतो. निगमकल्पतरो गलितं फलं शुकमुखाद अमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः. म्हणजे हा पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाचा तिसरा श्लोक आहे. 1.1.3. पहिला स्कंद पहिला अध्याय तिसरा श्लोक 1.1.3. त्याला सांगायची जी मेथड आहे ती अशी आहे. भगवद्गीतेमध्ये कसं असते 2.18, 5.17, 6.12, 6.12 म्हणजे 6वा अध्याय 12वा श्लोक, त्यानंतर 18.6 म्हणजे 18वा अध्याय 6वा श्लोक, अशी त्याची मेथड आहे. पण भागवतामध्ये तसं नाही. भागवतामध्ये 3 येतात. म्हणजे 1.1.3 म्हणजे पहिला स्कंध आहे, पहिला अध्याय आहे आणि तिसरा श्लोक आहे. तर हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येईल. म्हणजे आपण वाचता वाचता जेव्हा आपण कंटिन्युअस वाचत राहू तेव्हा हे पुन्हा पुन्हा आपल्या समोर येणार. तर आपलं जे याच्यातला जो श्लोक आहे मंगलाचरणातला तो श्लोक आता आपल्याला याच्यात आलाय तिसरा श्लोक. निगमकल्पतरो गलितं फलं शुकमुखाद अमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः. निगम, the Vedic literatures, kalpataroho, the desired tree, galitam, fully matured, phalam, fruit, Shuka, Sri Shukadev Goswami, the original speaker of Srimad Bhagavatam, Mukhata, from the lips of Amruta, nectar, Drava, semi-solid and soft and therefore easily swallowable, Samyutam, perfect in all respect, Pibata, do relish it, Bhagavatam, the book reading, book dealing in the science of eternal relation with the Lord, Rasam, juice, that which is relishable, Alayam, until liberation or even in liberated condition, Muhu, always, Aho, ho, oh, Rasikaha, those who are full in knowledge of mellows, Bhuvi, on the earth, Bhuvakaha, Bhavukaha, expert and thoughtful. Translation by His Divine Grace, Abhay Charanand Bhaktivan Swami Srila Prabhupada ki Jai, Anuvad Srila Prabhupada ji ke द्वारा. ओ एक्सपर्ट अँड थॉटफुल मेन, relish श्रीमद भागवतम. ते म्हणतात की हे तज्ञ आणि विवेकी पुरुषा असं त्यांनी म्हटलंय. तज्ञ म्हटलं आणि विवेकी, हे असे दोन, तज्ञ आणि विवेकी पुरुष, त्यांना काय म्हटलंय की relish श्रीमद भागवतम म्हणजे श्रीमद भागवतमचा आनंद घ्या. द मॅच्युअर फ्रूट ऑफ द डिझायर ट्री ऑफ वैदिक लिटरेचर्स. डिझायर ट्री म्हणजे कल्पतरू, म्हणजे डिझायर ट्री, त्याला जे काही मागितलं ते आपल्याला ते प्रदान करणार आहे. डिझायर ट्री आहे श्रीमद भागवतम म्हणजे डिझायर ट्री आहे. वैदिक साहित्याचा कल्पतरू आहे आणि त्याचा परिपक्व मॅच्युअर फ्रूट, परिपक्व झालेलं हे फळ आहे. द मॅच्युअर फ्रूट ऑफ द डिझायर ट्री ऑफ वैदिक लिटरेचर्स म्हणजे वैदिक साहित्याचा तो कल्पतरू आहे. सगळे वैदिक साहित्य कल्पतरू सारखे आहेत. त्यांच्यापासून आपल्याला जे काही मागायचं आहे ते सगळं आपल्याला त्यांच्यापासून मिळू शकते. सकाम कर्मांपासून घेऊन तर मुक्तीपासून घेऊन सगळं ते वैदिक साहित्य आपल्याला प्रदान करू शकतात. भक्तीपर्यंत सगळं आपल्याला मिळू शकते. म्हणून त्यांना कल्पतरू म्हटलं आहे. आणि त्याचं जे परिपक्व फळ आहे हे ते श्रीमद भागवतम आहे. इट एमिनेटेड फ्रॉम द लिप्स ऑफ श्री शुकदेव गोस्वामी. आणि हे जे परिपक्व फळ आहे हे शुकदेव गोस्वामींच्या ओठांपासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. त्याच्या ओठांपासून ते उत्पन्न झालेलं आहे. Therefore this fruit has become even more tasteful. आणि त्याच्यामुळे हे जे फळ आहे जे की म्हणजे अतिशय रुचकर आहे, परिपक्व झालेलं आहे, ते अजून जास्ती त्याची चविष्ट झाले आहे. त्याचा रस अजून वाढला आहे कारण ते शुकदेव गोस्वामींच्या म्हणजे ओठांपासून ते उत्पन्न झालेलं आहे. ऑल्दो इट्स नेक्टेरियन ज्यूस वॉज ऑलरेडी रिलेशेबल फॉर ऑल. म्हणजे त्याचा जो अमृतासारखा जो रस आहे तो आधी सगळ्यांकरता फार जास्ती आनंददायक होता श्रीमद भागवतमचा. पण तो शुकदेव गोस्वामींच्या म्हणजे लिप्स पासून, त्यांच्या ओठांपासून ते येऊन राहिला आहे. त्याच्यामुळे तो अजून जास्ती रिलेशेबल झाला, अजून जास्ती आनंददायक झाला, इन्क्लुडिंग लिबरेटेड सोल्स. आणि कोणाकरता आनंददायक आहे तर आपल्यासारखी जी सामान्य माणसं आहेत त्यांना तर आनंद येतोच याच्यामध्ये. अतिशय गोड आहे तो. म्हणजे ते आपल्याला थांबवायची इच्छा नाही होते. ऐकतच राहावं असं वाटत राहते कारण ते अतिशय गोड आहे. तर आपल्याला तर ठीक आहे कारण आपण बद्ध जीवांना याच्यामध्ये आनंद येणारच आहे. पण जे लिबरेटेड सोल्स म्हणजे जे मुक्तात्मा आहेत, म्हणजे जे या भौतिक बंधनापासून मुक्त होऊन गेलेले आहेत, त्यांना पण याच्यामध्ये तेवढाच आनंद येतो, तेवढाच त्यांना रिलेशेबल आहे. कारण याच्यामध्ये कृष्णाच्या लीला आहेत किंवा जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये पण त्यांना आनंद येतो. म्हणजे ते लिबरेटेड सोल्स जे असतील, जे मुक्त झालेले आत्मा आहे त्यांना पण याच्यामध्ये तेवढाच आनंद प्राप्त होतो. ते ट्रान्सलेशन होतं आपलं. त्याच्यात पर्पट बाय हिज डिवाइन ग्रेस अभय चरणानंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा. In the two previous shlokas, it has been definitely proved that Srimad Bhagavatam is a sublime literature which surpasses all other Vedic scriptures due to its transcendental qualities.
म्हणजे मागच्या 2 श्लोकांमध्ये हे निश्चितपणे आपण सिद्ध केलेलं आहे, की श्रीमद भागवतम हे अतिशय उत्कृष्ट, भव्य, उदात्त असं साहित्य आहे आणि जे सगळे बाकीचे जे वैदिक साहित्य किंवा वैदिक ग्रंथ आहेत त्यांना मागे टाकते. कारण ते सगळं पूर्णपणे दिव्य आहे. त्याचे गुण सगळे पूर्णपणे दिव्य आहेत. दिव्य गुणांच्या बाबतीत त्याचं वर्णन केलेलं आहे आणि दिव्य स्तरावरती असल्यामुळे हे सगळे बाकीचे जे वैदिक साहित्य आहे त्याला हे मागे टाकते. इट इज ट्रान्सेंडेंटल टू ऑल मुंडेन ॲक्टिव्हिटीज अँड मुंडेन नॉलेज. म्हणजे हे सगळे जे इहलोकीच्या किंवा भूतलावरच्या ज्या काही कार्यकलाप किंवा क्रिया आहेत किंवा इथलं जे ज्ञान आहे, या सगळ्यांच्या त्या परे आहे. हे श्रीमद भागवतमचं ज्ञान किंवा श्रीमद भागवतम जे आहे ते ह्या कार्यकलाप किंवा इथल्या ज्ञानापेक्षा या भूतलावरच्या ज्ञानापेक्षा त्याच्या पलीकडे जे आहे. In this shloka, it is stated that Srimad Bhagavatam is not only a superior literature, but is the ripened fruit of all Vedic literatures. म्हणजे या श्लोकामध्ये सांगितलं गेलंय की श्रीमद भागवतम हे एक म्हणजे उत्तम असं साहित्यच नाही आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त ते पिकलेलं असं अतिशय व्यवस्थितपणे पिकलेलं जे फळ आहे वैदिक साहित्याचं, असं ते पिकलेलं फळ आहे. इन अदर वर्ड्स, इट इज द क्रीम ऑफ ऑल वैदिक नॉलेज. आणि दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर ती एक प्रकारे सत्व आहे किंवा ती मलई आहे. वैदिक ज्ञान जे आहे त्याचं ती क्रीम किंवा सार किंवा त्याची मलई ती आहे. कन्सिडरिंग ऑल दिस, पेशंट अँड सबमिसिव्ह हिअरिंग इज डेफिनेटली एसेन्शियल. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करता पेशंट म्हणजे चिकाटी असलेला आणि नम्र असं श्रवण करणं, चिकाटीनी आणि नम्र. चिकाटी म्हणजे कसं की मग आपण रोज ऐकतोय तर एकही दिवस सुटायला नको. रोज 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 न चुकता त्यावेळेस आपण तिथे असलंच पाहिजे. 4 ते 5:30 आपला क्लास आहे, तर 4 ते 5:30 बाकीचे सगळे कामं बंद. 4 ते 5:30 आपल्याला ऐकायचं आहे. कारण काय आहे की दिव्य आहे, दिव्य आहे. आणि याच्यामुळे त्यांनी सांगितलंय, मागच्या श्लोकात आपण पाहिलं की याच्यामध्ये जर का आपण पेशंट आणि सबमिसिव्ह हिअरिंग केलं, तर हिअरिंग केल्याने आपल्याला कृष्णाची अनुभूती 100% प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पेशंट असलं पाहिजे, चिकाटी असली पाहिजे आणि व्यवस्थितपणे आपण ते नम्रपणे आपण ते ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी एसेन्शियल आहे, अतिशय आवश्यक आहेत. चिकाटी असली पाहिजे आणि नम्र असलं पाहिजे ऐकताना. विथ ग्रेट रिस्पेक्ट अँड अटेन्शन वन शुड रिसीव्ह द मेसेज. म्हणजे खूप जास्ती अतिशय म्हणजे आदरपूर्वक आणि अटेन्शननी आपण तो त्यातला जो काही मेसेज आहे किंवा संदेश आहे तो आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अँड लेसन्स इम्पार्टेड बाय श्रीमद भागवतम. आणि श्रीमद भागवतम जे काही आपल्याला आदेश प्रदान करते आहे किंवा जे काही आपल्याला लेसन्स देते आहे ते आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विथ ग्रेट रिस्पेक्ट इन अटेन्शन. म्हणजे महान आदर असला पाहिजे त्याच्या बाबतीत आणि अटेन्शननी म्हणजे पूर्णपणे आपलं मन एकाग्र करून त्याच्यावर आपण ते घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. द वेदाज आर कम्पेअर्ड टू द डिझायर ट्री. म्हणजे इथे वेदांची जी तुलना आहे ती कल्पतरू सोबत केली आहे. कारण बिकॉज दे कंटेन ऑल थिंग्स नोएबल बाय मेन. कारण वेदांमध्ये त्या सगळ्या गोष्टी आहे ज्या की माणसाला म्हणजे माणसाला माहिती असाव्या अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेदांमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. दे डील विथ मंडन नेसेसिटीज ॲज वेल एज स्पिरिच्युअल रिअलायझेशन. म्हणजे इहलोकीच्या ज्या काही आवश्यकता आहेत म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्यामध्ये सगळं आलं. मग याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष संबंधित सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक अनुभूती कशी करून घ्यायची, कृष्णाची भक्ती कशी प्राप्त करायची याच्या बाबतीत पण सगळं वर्णन त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला मिळते. आध्यात्मिक अनुभूतीच्या बाबतीत पण त्याच्यामध्ये वर्णन आहे सगळं. द वेदास कंटेन द रेग्युलेटेड प्रिन्सिपल्स ऑफ नॉलेज कव्हरिंग सोशल, पॉलिटिकल, रिलिजियस, इकॉनॉमिक, मिलिटरी, मेडिसिनल, केमिकल, फिजिकल अँड मेटाफिजिकल सब्जेक्ट मॅटर. म्हणजे वेदांमध्ये काय काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानाचे जे सिद्धांत आहे ज्याच्यामध्ये सामाजिक झालं, राजनैतिक झालं, धार्मिक झालं, त्याच्यानंतर आर्थिक झालं, मग त्याच्यानंतर मिलिटरीशी रिलेटेड, त्याच्यानंतर मेडिसिन म्हणजे आपलं औषध विज्ञान संबंधी त्याचे पण सगळे त्याच्यामध्ये येते. केमिकल केमिस्ट्रीच्या बाबतीत, फिजिक्स मध्ये, मेटाफिजिकल तत्वज्ञानासंबंधित सगळ्यांचे सिद्धांत आपल्याला वेदांमध्ये पाहायला मिळतात. अँड ऑल दॅट मे बी नेसेसरी टू कीप द बॉडी अँड सोल टुगेदर. आणि याच्या व्यतिरिक्त अजून पूर्ण जे काही की आपल्याला बॉडी आणि सोल म्हणजे माणसाचं शरीर आणि आत्मा एक साथ राहावं म्हणजे तो जगू शकला पाहिजे याच्याकडे तुला काय काय पाहिजे ते सगळं ज्ञान पूर्णपणे वेदांमध्ये भरलेलं आहे. अबव अँड बियॉन्ड ऑल दिस आर स्पेसिफिक डिरेक्शन्स फॉर स्पिरिच्युअल रिअलायझेशन. आणि या सगळ्यांच्या वरचढ याच्या व्यतिरिक्त अजून त्याच्यामध्ये विशिष्ट मार्गदर्शन केलेलं आहे की आध्यात्मिक अनुभूती करता आपल्याला नेमका काय करायला हवं याची पण विशिष्ट त्यांनी मार्गदर्शन त्यात केलेलं आहे वेदांमध्ये. Regulated knowledge involves a gradual raising of the living entity to the spiritual platform. आणि याचं जे नियमन केलेलं मार्गदर्शन आहे, मार्गदर्शन करतात ते, पण असं नाही की सगळ्याच गोष्टी एकदम सांगून देतात असं नाही. मार्गदर्शन ते हळूहळू टप्प्याटप्प्याने करून आपल्याला हळूहळू अशी आपली हळूहळू वाढवतात आपली लेवल
की आपण स्पिरिच्युअल प्लॅटफॉर्मवर म्हणजे आध्यात्मिक स्तरावर आपली उन्नती होते. अँड द हायेस्ट स्पिरिच्युअल रिअलायझेशन इज नॉलेज अँड पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड इज रिझर्वायर ऑफ ऑल स्पिरिच्युअल टेस्ट ऑफ रसाज. आणि सगळ्यात मोठं आध्यात्मिक अनुभूती कुठली असेल तर हे ज्ञान आहे की पर्सनॅलिटी ऑफ गॉड परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण जे आहे ते सगळे जे स्पिरिच्युअल आध्यात्मिक जेवढे रस आहेत, आध्यात्मिक जेवढा टेस्ट आहे त्या सगळ्यांचे ते भांडार आहेत. असं एक त्याच्यातलं खूप मोठं निष्कर्ष आहे त्याच्यातलं की परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे आहेत ते स्वतः जे जेवढे आध्यात्मिक रस आहे त्या सगळ्या आध्यात्मिक रसाचे ते स्वतः भांडार आहेत. हे ते आपल्यातून वेदांपासून शिकायला मिळते. एव्हरी लिव्हिंग एंटिटी बिगिनिंग फ्रॉम ब्रह्मा, द फर्स्ट बॉर्न लिव्हिंग एंटिटी being within the material world down to the insignificant ant desires to relish some sort of taste derived from sense perceptions. म्हणजे प्रत्येक जो चेतन जीव आहे म्हणजे ब्रह्मापासून घ्या वरती ब्रह्मा आहे सगळ्यात पहिले ज्यांनी उत्पत्ती सुरू केली त्यांच्यापासून घेऊन तर फर्स्ट बॉर्न लिव्हिंग बिंग सगळ्यात पहिले ज्यांचा जन्म झाला या जगतामध्ये तर ब्रह्माजी आहेत त्यांच्यापासून घेऊन तर डाऊन टू इन्सिग्निफिकंट क्षुल्लक जी एक मुंगी आहे ती पण एक चेतन जीवच आहे. त्याच्यामुळे तिला आपल्याला मारू शकत नाही आपण, तिला पण आपल्याला मारता कामा नाही कारण तिचं जीवन आपण तिला प्रदान करू शकत नाही तर तिला मारायचा पण आपल्याला हक्क नाहीये. त्याच्यामुळे तो हा असतो एक भागवत असतो तो म्हणजे खरा भागवत असतो तो कोणालाच मनसा काया आणि कर्मणा वाचा आणि कर्मणा कोणालाच कुठल्या प्रकारचा तो त्रास देत नाही. तर त्याच्यामध्ये इन्सिग्निफिकंट आहे ती क्षुल्लक आहे पण तरी तिचा जीव आहे, तिचं ते जीवन आहे. त्याच्यामुळे तिचं जीवन काही आपण हिरावून घेऊ शकत नाही. तर ते एक महत्वाचं आहे. क्षुल्लक असली तरी तिच्या जीवनाचं पण महत्व आहे. डिझायर्स टू रिलीज सम सॉर्ट ऑफ टेस्ट डिराइव्ड फ्रॉम द सेन्स परसेप्शन. म्हणजे इंद्रियांचा जो बोध आहे त्याच्यापासून जी काही आपल्याला आनंद घ्यायचा आहे तो ह्या सगळ्यांना घ्यायचा आहे. म्हणजे ब्रह्माजींपासून घेऊन तो क्षुल्लक जी मुंगी आहे या सगळ्यांना आपल्याला इंद्रिय तृप्ती करून घ्यायची आहे. कुठल्या प्रकारची तर इंद्रिय तृप्ती ह्या सगळ्यांची होत असते जीवन जगत असताना. दी सेन्सुअल प्लेजर्स आर टेक्निकली कॉल्ड रसा. आणि हे जे आपले ह्या इंद्रियांपासून होणारे जे आनंद आहेत या आनंदांना रस असं म्हटलं गेलेलं आहे. सच रसाद आर ऑफ डिफरंट व्हेरायटीज. आणि हे जे रस आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. इन द रिव्हील्ड स्क्रिप्चर्स द फॉलोइंग 12 व्हेरायटीज ऑफ रसाद आर इन्युमरेटेड. आणि जे आपले शास्त्र आहे त्या शास्त्रांमध्ये 12 प्रकारचे रस सांगितले आहे. 12 प्रकारचे कोणते कोणते रस आहे तर पहिलं रौद्र आहे, अँगर म्हणजे राग, रौद्र रस. दुसरं अद्भुत रस म्हणजे वंडर म्हणजे आपल्याला आश्चर्य जसं वाटते अद्भुत ते अद्भुत आहे. तिसरं शृंगार कॉन्ज्युगल लव, शृंगार रस आहे. कॉन्ज्युगल लव म्हणजे प्रेमाचं वैवाहिक प्रेम जे असते त्याचं शृंगार रस आहे. चौथा हास्य कॉमेडी हास्य रस आहे. पाचवा वीर रस आहे, शिवलरी असं ते आहे. पराक्रमी असा तो पराक्रम जो आहे त्याचा एक रस आहे. दया मर्सी म्हणजे दया हा एक रस आहे. दास्य सर्व्हिटरशिप दास्य रस आहे. साख्य फ्रेटर्निटी म्हणजे साख्य म्हणजे सखा कोणाचा तो सखा म्हणजे त्याच्यातही एक रस आहे. त्याच्यानंतर भयंकर भयानक हॉरर भयानक असा एक रस आहे. त्याच्यानंतर बिभत्स म्हणजे शॉक म्हणजे धडक किंवा धक्का जो आपल्याला बसतो बिभत्स रस तो पण एक रस आहे. आणि एक शांत रस आहे न्यूट्रलिटी म्हणजे शांत म्हणजे तटस्थ असा एक तो आहे तटस्थ रस असा एक आहे. आणि एक वात्सल्य रस आहे पॅरेंटहुड वात्सल्य रस. असे 12 प्रकारचे रस आहेत आणि शुद्ध रस आहे हे आपल्याला शास्त्रांनी सांगितलेले आहेत. द सम टोटल ऑफ ऑल दीज रसास इज कॉल्ड अफेक्शन ऑर लव्ह. म्हणजे ह्या सगळ्यांचा जो सम टोटल आहे हे सगळे रस प्रत्येक माणसामध्ये थोड्या कमी जास्ती प्रमाणात सगळे रस असतात. आणि यांचा जो सम टोटल आहे यांची सगळ्यांची बेरीज आहे गोळा बेरीज आहे त्याला सगळ्यांना अफेक्शन किंवा आसक्ती आणि प्रेम आसक्ती किंवा प्रेम असं त्याला म्हणतात. Primarily, such signs of love are manifested in adoration, service, friendship, parental affection, and conjugal love. पण हे ज्याचे जे सिम्पटम्स आहेत किंवा याचे जे चिन्ह आहेत सगळ्यात प्रेमामध्ये ते सगळ्यात पहिले अडोरेशन म्हणजे किंवा भक्ती पूजन प्रेम याच्यामध्ये किंवा सर्व्हिस म्हणजे सेवेमध्ये, फ्रेंडशिप म्हणजे मित्रतेमध्ये, पॅरेंटल अफेक्शन म्हणजे वात्सल्यामध्ये आणि कॉन्ज्युगल लव्ह म्हणजे शृंगारामध्ये याच्यामध्ये हे सगळे चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे सगळ्या कमी जास्ती प्रमाणात सगळे चिन्ह याच्यात पाहायला मिळतात ह्या 5 रसांमध्ये. अँड व्हेन दीज 5 आर अब्सेंट आणि जेव्हा हे 5ही अब्सेंट असतात अडोरेशन, सर्व्हिस, फ्रेंडशिप, पॅरेंटल अफेक्शन आणि कॉन्ज्युगल लव्ह हे जेव्हा 5ही अब्सेंट आहेत ते 5ही नाही आहेत लव्ह इज प्रेझेंट इनडायरेक्टली. ते प्रेम जे आहे ते अप्रत्यक्ष रूपाने अँगर, वंडर, कॉमेडी, शिवलरी, फिअर, शॉक बाकीचे जे सांगितले बाकीचे 5 इकडे आले तर 7 उरले. ते बाकीच्या ज्या 7 याच्यामध्ये मग ते आपल्या याच्यातून मॅनिफेस्ट होत राहते. राग येतो, आश्चर्य वाटते, त्याच्यानंतर हास्य असते, त्याच्यानंतर
शिवलरी म्हणजे त्यांनी सांगितलं पराक्रमाचा जो रस आहे तो, किंवा भीती वाटते, शॉक म्हणजे धक्का लागतो, अशा प्रकारचे बाकीचे उरलेले 7 रस आहेत. त्याच्यामध्ये मग जे अटॅचमेंट, आसक्ती किंवा हे प्रेम जे ते आपल्याला दिसून येते. पण इनडायरेक्ट असते, ते डायरेक्ट नसते. इनडायरेक्टली आपल्याला त्याच्यात पाहायला मिळते. कारण त्याची ही फार क्वांटिटी फार कमी असते. बाकी या ज्या सर्व्हिस आहे, फ्रेंडशिप आहे, मित्रता आहे, पॅरेंटल अफेक्शन आहे, याची क्वांटिटी आपल्या रसाची, या रसाची क्वांटिटी आपल्या ह्याच्यात जास्ती आहे. पण बाकीचे जे आहे की हे वंडर झालं, अँगर, क्रोध झाला. क्रोध पण भरपूर असतो. पण कॉमेडी, चिव्हलरी, फिअर, भय झालं, शॉक, याची कंपॅरेटिव्हली कमी असते त्या मानाने. फॉर एक्झाम्पल, व्हेन अ मॅन इज इन लव्ह विथ अ वुमन, द रसा इज कॉल्ड कॉन्जुगल लव्ह. म्हणजे जेव्हा एक स्त्री एका पुरुषासोबत, किंवा एक पुरुष एका स्त्रीच्या प्रेमामध्ये पडतो किंवा प्रेमात असतो, तेव्हा तो जो रस असतो त्याला वैवाहिक प्रेम, कॉन्जुगल लव्ह असं त्याला म्हटलेलं आहे. बट वेन सच लव्ह अफेअर्स आर डिस्टर्ब, देअर मे बी. पण जेव्हा असे जे त्यांचे प्रेम संबंध आहेत ते डिस्टर्ब झाले, समजा कुठल्या कारणाने, आई वडिलांना पसंत नाहीये किंवा काहीतरी झालं, तुमच्या दोघांमध्ये आपसात आधी भांडणं वगैरे झाले, ते डिस्टर्ब झाले, त्याच्यानंतर मग काय होते, त्याच्यामध्ये देअर मे बी वंडर, अँगर, शॉक और इव्हन हॉरर. म्हणजे त्याच्यामध्ये वंडर म्हणजे आश्चर्य येते, मग त्यांना राग येतो, मग शॉक म्हणजे धक्के बसतात, आणि शेवटी मग हॉरर, हॉरर म्हणजे भयापर्यंत जाते गोष्ट. तर असे हे वेगवेगळे रस मॅनिफेस्ट व्हायला लागतात. सुरुवात कुठून झाली होती? कॉन्ज्युगल लव्ह पासून. म्हणजे खूप प्रेम आहे दोघांचं, खूप चांगलं प्रेम आहे, खूप चांगला व्यवस्थित एकमेकांसोबत त्यांना जीवन घालवायचं आहे, खूप आनंदी विचार आहेत, दोघेही त्याच्यात रमलेले आहेत. तो वैवाहिक आनंद असा त्यांचा तो रस होता सुरुवातीला. पण जेव्हा तो डिस्टर्ब झाला, त्याचं लव्ह अफेअर जे आहे ते डिस्टर्ब झालं, कुठल्या कारणाने ते तुटलं, त्याच्यानंतर मग वंडर, अँगर, शॉक, हॉरर, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत उरलेले सगळे रस पटापट 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 प्रकट व्हायला लागतात. आणि मग आपण ते प्रकट करायला लागतो. आपल्याला समजत नाही की हे सगळं माझ्या स्वतःच्या माझ्या कर्मांमुळे होऊन राहिलं आहे. तर मला वंडर, अँगर, शॉक, हॉररकडे जायची गरज नाही आहे. मला तिथेच थांबायला हवं, की नाही हे मला नाही, मला माझ्याकरता कृष्णाने हे नाही म्हटलेलं आहे. मला शक्य नाहीये. पण नाही, आपण तिथे थांबत नाही. आपण त्याच्या पलीकडे जातो. हॉरर म्हणजे त्याच्यानंतर मग एकमेकांचे खून करण्यापर्यंत, तिथपर्यंत लोकं जातात. म्हणजे हे प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, ते त्याच्यानंतर चार्ज घेऊन घेतात आणि मग त्यांच्या हातामध्ये आपण खेळायला लागतो. ते जसे आपल्याला खेळवतात त्याप्रमाणे आपण खेळत राहतो. रजोगुण, तमोगुण नेऊन शेवटी मग आपल्याला एकमेकांचे खून करायला लावतात. ते खूनही आपण करतो. तर हे माणसाला समजत नाही, कारण त्याला याचं ज्ञान नाहीये, अज्ञानी आहे तो याच्यावरती. हे ज्ञान झाल्यानंतर तो हे नाही करणार, 100% नाही करणार. पण याचं ज्ञान असणं हे फार आवश्यक आहे. कुठे आपल्याला थांबायचं आहे? काल मी सांगितलं ना, आपल्याला थांबता आलं पाहिजे. आपल्या मनाला थांबवता आलं पाहिजे. मनाला जिंकणं किंवा मनावरती राज्य करून घेणं, मन जो आहे तो आपला खूप चांगला मित्र होऊ शकतो. एक तर तो शत्रूच आहे आपला, कारण तो न्यून आपल्याला ते सगळे जे 6 काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जे आहे याच्यामध्ये न्यून आपल्याला तो हे करत असतो. बरोबर आहे. आपला अपमान करत असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि जर का तोच आपल्याला मित्र करता आला, तर आपण हे जे साही जे विकार आहेत, त्या साही विकारांना आपण जिंकू शकतो. पण ते जिंकायला कृष्णाची कृपा पाहिजे. त्याच्याकरता कृष्णचं भक्तीचं विज्ञान जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. त्याचं ते सांगितलेलं आहे सगळं, की ह्या सगळ्या गोष्टी हा रस आहे. ते एका रसातून दुसऱ्या रसात कसे परिवर्तित कशा होतात, ते त्यांनी सांगितलंय. समटाईम्स लव्ह अफेअर्स बिटवीन 2 पर्सन्स कल्मिनेट इन घॅसली मर्डर सीन्स. पुढे तेच म्हणतात ते, की कधी-कधी काय होते, की 2 जे व्यक्ती असतात, म्हणजे स्त्री पुरुष असतात किंवा मुलगा आणि मुलगी आहे, त्यांच्यामधलं जो प्रेम संबंध आहे तो कधी-कधी त्यांच्यामधले आपसात एकमेकांना मारण्यापर्यंत पण ती गोष्ट जाते आहे, आणि ते एकमेकांना मारून मोकळे होतात. घासली मर्डर सीन्स, मर्डर होते शेवटी. सच रसाज आर डिस्प्ले बिटवीन मॅन अँड मॅन अँड बिटवीन अॅनिमल अँड अॅनिमल. आणि असे जे रस आहेत ते माणसांमध्ये, माणसं स्त्रियांमध्ये किंवा जनावरांमध्ये पण ते आपल्याला दिसतात, मॅनिफेस्ट होतात. There is no possibility of an exchange of rasa between a man and an animal, or between a man and any other species of living beings within the material world. म्हणजे या रसाचं जो आदान प्रदान आहे तो कुठल्या माणसामध्ये आणि कुठल्या जनावरामध्ये, किंवा माणसामध्ये किंवा अजून दुसऱ्या कुठल्या तरी योनीमध्ये, जी चेतन जीवांची कुठली योनी आहे त्याच्यामध्ये असे आदान प्रदान सहसा भौतिक जगात सापडत नाही असं म्हणतात ते. दरसाज आर एक्सचेंज बिटवीन मेंबर्स ऑफ सेम स्पीशीज. म्हणजे एकाच योनीतले जे 84 लाख योनी आहेत आपल्या ज्या, त्या एकाच योनीतले जे जीव आहे ते एकमेकांसोबत ह्या रसांचं आदान प्रदान करत असतात. But as far as spirit soul are concerned, they are with the supreme lord. म्हणजे जोपर्यंत आत्मा, स्पिरिट सोल म्हणजे आत्म्याशक्तीत आपण बोलतो आहे, तर आत्मा जो आहे तो गुणात्मक दृष्ट्या परमपुरुष भगवान श्रीकृष्ण सारखाच आहे. Therefore the rasas were originally exchanged between the spiritual being and the spiritual whole. त्याच्यामुळे आता दोघे एकसारखे आहेत ना, आत्मा आणि परमात्मा. त्याच्यामुळे हे जे रस आहे ते सुरुवातीला, अगदी सुरुवातीला आधी काळामध्ये
आत्मा आणि परमात्मा यांच्या दोघांमध्येच या रसांचं आदान प्रदान झालेलं आहे. द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड, स्पिरिच्युअल होल म्हणजे स्पिरिच्युअल लिव्हिंग बिंग कोण आहे? तो आत्मा. लिव्हिंग बिंग म्हणजे जो चेतन जीव आहे, त्याचा स्पिरिट म्हणजे तो आत्मा. आत्मा आणि स्पिरिच्युअल होल म्हणजे परमात्मा. म्हणजे जो परमात्मा आहे त्याला स्पिरिच्युअल होल म्हटलंय का? ते स्पिरिच्युअल होल पासूनच बाकीचे सगळे स्पिरिट आहेत, बाकीचे आत्मा त्याच्यापासूनच आलेले आहेत. त्याच्यामुळे आत्मा आणि परमात्म्याच्या मध्ये या रसांचं आदान प्रदान सुरुवातीपासून आधी काळापासून होते आहे, झालेलं आहे. त्याच्यामुळे ते काय म्हणतात? द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड, द स्पिरिच्युअल एक्सचेंज ऑफ रसा इज फुली एक्झिबिटेड इन स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स बिटवीन लिव्हिंग बीइंग्स अँड द सुप्रीम लॉर्ड. त्याच्यामुळे हा जो आध्यात्मिक आदान प्रदान आहे, रसांचं जे आदान प्रदान आहे ते पूर्णपणे प्रदर्शित होते आध्यात्मिक अस्तित्वामध्ये गेल्यानंतर. आध्यात्मिक अस्तित्वात गेल्यानंतर आता आध्यात्मिक अस्तित्वात आपण कसं जाणार? हे भक्ती करूनच आपण ते आध्यात्मिक अस्तित्व प्राप्त करणार. आता सध्यात आपलं अस्तित्व आहे भौतिक अस्तित्व आहे. पूर्णपणे आपण भौतिकतेमध्ये पुढे आलेलो आहोत. तर आपले इंद्रिय सगळ्या भौतिक आहेत. आपले विचार सगळे भौतिक आहे. पूर्ण वेळ आपला सगळा भौतिक कार्यांकरता आपण देतो. सगळ्या गोष्टी आपल्या भौतिक असल्यामुळे आपलं जे अस्तित्व आहे ते सध्या भौतिक अस्तित्व आहे. मग हे अस्तित्व आपल्याला आध्यात्मिक अस्तित्व कसं करून घ्यायचं आहे? तर आध्यात्मिक अस्तित्व करण्याकरता माझे जे इंद्रिय आहे त्याचं प्युरिफिकेशन करायचं आहे, शुद्धीकरण करायचं. ते इंद्रिय माझे आध्यात्मिक इंद्रिय झाले पाहिजे. माझं शरीर जे आहे ते आध्यात्मिक शरीर झालं पाहिजे. माझं शरीर आध्यात्मिक शरीर होऊ शकते पूर्णपणे. ते करता येते आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावर. ते फक्त भक्ती आपल्याला खूप सिन्सिअरली आणि सिरियसली ती भक्ती करणं आवश्यक आहे. कृष्णाच्या कृपेनेच आपल्या सगळं स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स आपल्याला प्राप्त होतो असं सांगितलंय. तर हा जो स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स आहे आपला, तर म्हणजे आत्मा आणि परमात्मा, स्पिरिच्युअल सुप्रीम लॉर्ड परमकृष्ण भगवान श्रीकृष्ण आणि आत्मा जो एक इंडिव्हिज्युअल आत्मा आहे त्याच्यामध्ये हे आदान प्रदान, रसांचं आदान प्रदान होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स मध्ये असताना, भौतिक अस्तित्वात असताना ते शक्य नाहीये. कृष्णाच्या बाबतीत आणि आपल्यामध्ये रसांचं आदान प्रदान नाही होणार. पण जेव्हा आध्यात्मिक पातळीवर आपण आहोत तेव्हा मग कृष्णासोबत आपलं आदान प्रदान होऊ शकते. द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड इज देअरफॉर डिस्क्राइब्ड इन द श्रुती मंत्रात वैदिक हिम्स ॲज द फाउंटन हेड ऑफ ऑल द रसास. म्हणजे परमपुरुष भगवान श्रीकृष्ण यांना श्रुती मंत्र किंवा वैदिक मंत्र जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्या रसांचा कारंजा असं म्हटलं आहे. कारंजा कसा असतो की त्याच्यातून पाणी बाहेर पडते आणि खूप मोठं पाणी, मोठं व्हॉल्यूम असतं त्याच्यातून बाहेर पडतो. तर त्या असं तो कारंजा आहे रसांचा. सगळे रस, जेवढे काही रस असतील जगामध्ये ते सगळे रस आपल्याला कृष्णाच्या चरणी किंवा कृष्णाच्या याच्यात पाहायला मिळतात. हे सगळ्या रसांमध्ये तो तुमच्यासोबत आदान प्रदान करू शकतो. तुम्हाला ज्या रसामध्ये पाहिजे, तुमची जी इच्छा असेल, तुम्हाला पाहिजे की कॉमेडीमध्ये झाला पाहिजे तर कॉमेडीमध्ये तुमच्यासोबत करू शकतो. तुम्हाला वाटलं की दास्यमध्ये, सर्व्हेंटशिप मध्ये मी त्याचा दास आहे असं माझं आदान प्रदान, ते पण तो करू शकतो. साख्य म्हणजे तो माझा मित्र आहे तो तसंही आदान प्रदान करू शकतो. त्याच्यानंतर हॉरिबल पाहिजे, हॉरर पाहिजे, तो तेही पण बिभत्स शॉकही देऊ शकतो तुम्हाला, शांत रसही देऊ शकतो. सगळं जे तुम्हाला पाहिजे, ज्या रसामध्ये आदान प्रदान पाहिजे ते तुम्हाला त्याच्यात सापडू शकते. When one associates with the Supreme Lord and exchanges one's constitutional rasa with the Lord, then the living being is actually happy. आणि पुढे सांगून राहिले की जेव्हा आपण आपली जी देह स्वभावाची स्थिती आहे, म्हणजे माझ्या देह स्वभावाची जी काही स्थिती आहे त्या स्थितीमध्ये जाऊन मी जेव्हा कृष्णासोबत या रसांचं आदान प्रदान करतो आणि कॉन्स्टिट्युशनल पोझिशन, माझी नैसर्गिक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये जाऊन मी जेव्हा कृष्णासोबत या रसांचं आदान प्रदान करतो, त्याच वेळेस जो हा चेतन जीव आहे तो खऱ्या रीतीने आनंदी होतो. आणि तो जो आनंद आहे तोच खरा आनंद आहे. आपल्या या भौतिक जगतातला जो आनंद आहे तो म्हणजे दुःखाची अनुपस्थिती आहे किंवा दुःख थोड्या वेळाकरता टळलेलं आहे असं त्याची व्याख्या केली जाते. आनंद म्हणजे काय? आता आनंद आहे पण म्हणजे या क्षणाला मला दुःख नाहीये म्हणून मला वाटतं की मी आनंदी आहे म्हणून, पण खरा तो आनंद नाहीये. दुःखाची नेगेशन आहे. दुःख नाहीये म्हणून मी आनंदी आहे, किंवा दुःख अजून यायला वेळ आहे थोडासा, काही वेळाने येईल समजा दुःख, तोपर्यंत मी ते दुःख नसल्यामुळे आनंदी आहे. ही भौतिक जगतातल्या आनंदाची व्याख्या आहे. इथे आनंद नाहीये भौतिक जगतामध्ये. खरा आनंद जो आहे तो कृष्णासोबत जो रस आदान प्रदान आपण करतो, कृष्णासोबत जे आपलं आदान प्रदान होते त्याच्यातच तो खरा आनंद आहे. आणि तो आनंद म्हणजे तो परमानंद त्याला म्हटलेला आहे. तो साधा आनंद नाही, तो परमानंद आहे. त्याच्या दिस श्रुती मंत्रास इंडिकेट दॅट एव्हरी लिव्हिंग बीइंग हॅज इट्स कॉन्स्टिट्युशनल पोझिशन. म्हणजे ह्या श्रुती मंत्रांमध्ये दाखवलेलं आहे की प्रत्येक जे चेतन जीव आहे त्याची एक नैसर्गिक स्थिती आहे. कुठल्या स्थितीत तो असतो म्हणजे विच इज एंडोर्ड विथ अ पर्टिक्युलर टाइप ऑफ रसा टू बी एक्सचेंज विथ द पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. आणि ती त्याला ती कॉन्स्टिट्युशनल पोझिशन जी आहे ती त्याला कशी बहाल केली जाते, तर जो कुठला रस आपण कृष्णासोबत एक्सचेंज करत असू, ठीक आहे की नाही, म्हणजे माझं जी काही स्वभाव प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे त्याच्याप्रमाणे मी कृष्णासोबत तो रस, त्या रसाचं आदान प्रदान मी करतो. आणि त्या ज्या रसाचं आदान प्रदान, ज्या पर्टिक्युलर ज्या विशेष रसाचं मी आदान प्रदान कृष्णासोबत करतो आहे त्याच्या आधारावरतीच मला ही कॉन्स्टिट्युशनल पोझिशन म्हणजे माझी नैसर्गिक स्थिती आहे ती मला बहाल केली जाते.
असं त्यांनी सांगितलंय. इन द लिबरेटेड कंडिशन्स ओनली दिस प्रायमरी रसा इज एक्सपिरियन्स्ड इन फुल. म्हणजे जेव्हा आपण लिबरेटेड कंडिशन मध्ये आहोत, म्हणजे मुक्त अवस्थेत आहोत, मुक्त झालो, भौतिक बंधनातून मुक्त झालो, त्या भौतिक बंधनातून मुक्त झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीमध्येच हे जे रस आहे, प्रायमरी रस आहे, ते रस आपल्याला पूर्ण पूर्ण प्रमाणामध्ये आपण एक्सपिरियन्स करू शकतो. जोपर्यंत आपण भौतिक अस्तित्वामध्ये आहात, म्हणजे जोपर्यंत आपण लिबरेटेड म्हणजे हे झालेलो नाहीये, जोपर्यंत लिबरेशनला प्राप्त नाही झालोय, तोपर्यंत आपल्याला याचा अनुभव घेऊ शकत नाही. तोपर्यंत आपल्याला कळू शकत नाही की आपलं कृष्णासोबत काही एक्सचेंज पण सुरू आहे, ते आपल्याला कळत नाही. इन द मटेरियल एक्झिस्टन्स द रसा इज एक्सपिरियन्स्ड इन परवर्टेड फॉर्म. आणि भौतिक अस्तित्व जे आहे, आता हे झालं आध्यात्मिक अस्तित्वाच्या बाबतीत ना, कृष्ण आणि म्हणजे आत्मा आणि परमात्म्याच्या बाबतीत झालेलं, यांच्यामध्ये झालेलं आदान प्रदान. पण आता भौतिक अस्तित्वामध्ये असताना काय होते ते सांगितलंय. भौतिक अस्तित्वामध्ये असताना हा जो रस आहे तो आपल्याला विकृत रूपाने अनुभवास येतो. जे काही वरचे रस सांगितलेले आहे हे शुद्ध रस आहेत सगळे, पण हे जेव्हा विकृत होतात ते भौतिक जगात आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते पण विच इज टेम्पररी. आणि हे भौतिक जगत कसं आहे की ते टेम्पररी आहे, ते क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं विकृत रूप पाहायला मिळते. हे शुद्ध रस नाही मिळत आपल्याला, विकृत विकृत रस पाहायला मिळतात सगळे. अँड दस द रसाज ऑफ द मटेरियल वर्ल्ड आर एक्झिबिटेड इन द मटेरियल फॉर्म ऑफ रौद्र, अँगर अँड सो ऑन. आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की हे जे रस आहे ते भौतिक जगतामध्ये जे मटेरियल फॉर्म भौतिक रूपामध्ये, जसं की रौद्र झालं, अँगर, म्हणजे जे बाकीचे रस उरले की नाही, 5 जे शुद्ध रस सांगितले. कोणते 5 शुद्ध रस आहेत? अडोरेशन, सर्व्हिस, फ्रेंडशिप, पॅरेंटल अफेक्शन आणि कॉन्ज्युगल लव्ह. म्हणजे सर्व्हिस सर्व्हिस म्हणजे अडोरेशन म्हणजे न्यूट्रलिटी, शांतरस, दास्यरस, साख्यरस आणि वात्सल्यरस आणि त्याच्यानंतर माधुर्य रस. हे जे 5 रस आहे हे शुद्ध रस आहेत. हे शुद्ध रस आपल्याला आध्यात्मिक स्तरावर गेल्यानंतर त्याचा आदान प्रदान होते. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे 7 रस उरले, हे 7 रस ते भौतिक जगतात आपल्याला अनुभवायला मिळतात. कारण हे शुद्ध रसांचं विकृत स्वरूप आहे. ते शुद्ध रस आपण घेऊ शकत नाही, कारण आपलं अस्तित्व अजून आध्यात्मिक झालेलं नाहीये. मग आध्यात्मिक झाल्यानंतरच आपल्याला हे सगळे शांतरस, दास्यरस, साख्यरस, वात्सल्यरस आणि माधुर्य रस या रसांमध्ये आदान प्रदान करता येणार आहे. आता सध्या काही ते शक्य नाहीये. पण भौतिक जगतात असताना मग आपलं आदान प्रदान तरी सुरू असतेच. मग ते आपल्याला हे बाकीचे जे 7 रस आहेत त्या रसांमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळते. ते जे उरलेले 7 रस आहेत त्यांनी बाकी सांगितले होते ना, अँगर, वंडर, कॉमेडी, इशोलरी, फिअर, शॉक, असे 7 रसांमध्ये शॉक, भीती वाटणं, त्याच्यानंतर कॉमेडी, वंडर, आश्चर्य वाटणं, राग येणं, या रसांमध्ये आपलं ते आदान प्रदान विकृत रूपात आपल्याला पाहायला मिळते. असं त्या रसांच्या त्यांनी सांगितलंय. Therefore, one who attains full knowledge of these different rasas, which are the basic principles of activities, can understand the false representations of the original rasas, which are reflected in the material world. अशा प्रकारे जो कोणी पण आपले ज्या भौतिक क्रियाकलाप आहेत किंवा अटेन फुल नॉलेज ऑफ डिफरंट रसास, म्हणजे हे जे विभिन्न रस आहे त्यांचं परिपूर्ण ज्ञान जो कोणी प्राप्त करून घेतो. आणि हे रस काय आहेत की विच आर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. आणि हे जे रस आहेत ते आपले जे क्रियाकलाप किंवा उपक्रम जे काही आपण करतो भौतिक जगतामध्ये त्याचा हे मूळ सिद्धांत आहे. त्याच्यावर आधारितच आपले सगळे क्रियाकलाप होत असतात. जो रस आपण ज्या रसामध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो त्याच्याप्रमाणे आपले सगळे कार्यकलाप करत असतो. कॅन अंडरस्टँड द फॉल्स रिप्रेझेंटेशन ऑफ द ओरिजिनल रसास विच आर रिफ्लेक्टेड इन द मटेरियल वर्ल्ड. त्यांनाच ते समजू शकते ज्या लोकांनी हे म्हणजे बेसिक प्रिन्सिपल समजले आहे क्रियाकलापाचे, त्यांना ते समजू शकते की जे ओरिजिनल रस आहे त्यांचं जे विकृत स्वरूप आहे ते आपल्याला भौतिक जगतामध्ये पाहायला मिळते आहे, ते त्यांना कळते बरोबर. द लर्नेड स्कॉलर्स सीक टू रिलीज द रिअल रसा इन स्पिरिच्युअल फॉर्म. म्हणजे जे स्कॉलर्स, विद्वान पंडित लोक आहेत ते काय म्हणतात, ते शोधतात, प्रयत्न करतात की तो जो शुद्ध रस आहे, रिअल रस, शुद्ध रस जे 5 रस आहे आध्यात्मिक रूपात त्याचा आनंद घ्यायचा ते प्रयत्न करतात. इन द बिगिनिंग ही डिझायर्स टू बिकम वन विथ द सुप्रीम. सुरुवातीला काय होते, त्याची इच्छा काय असते की मी कृष्णासोबत एकत्व प्राप्त करावं, म्हणजे मी कृष्णा शरीरात विलीन होऊन जावं, अशी त्याची इच्छा असते. Thus less intelligent transcendentalists cannot go beyond this conception of becoming one with the spirit whole. त्याच्यामुळे ज्या लोकांना कमी ज्ञान आहे किंवा ज्यांना माहिती नाही, अज्ञानी जे लोक आहे, असे जे ट्रान्सेंडेंटलिस्ट म्हणजे असे जे दिव्य व्यक्ती आहेत, ते ही जी कन्सेप्ट आहे कृष्णाच्या सोबत एक होण्याची जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. कारण त्यांना ही जी विभिन्न रस आहे, ज्या रसांमध्ये आपण कृष्णासोबत आदान प्रदान करू शकतो, याची माहिती त्यांना नाहीये किंवा तिथपर्यंत कसं पोहोचायचं त्यांना माहिती नाहीये. म्हणून मग ते जे अध्यात्मवादी जे असतात ते म्हणतात ठीक आहे, आता आपल्याला बाकीचं काही माहितीच नाहीये, तर आपण मग ठीक आहे, कारण तुम्ही कृष्णासोबत एक होऊन जाऊ, ते झाल्यानंतर कमीत कमी जन्म मृत्यू जराव्याधीच्या बाहेर पडू. तर ते म्हणून कृष्णासोबत एक व्हायचा प्रयत्न करतात. कारण त्यांना कृष्णासोबत होणारे जे या आदान प्रदान आहे रसांचं, हे त्याच्या बाबतीत ती माहिती त्यांना नाहीये, म्हणून ते लेस इंटेलिजंट आहेत
आणि लेस इंटेलिजंट असल्यामुळे मग ते कृष्णासोबत एक होऊन त्याच्या शरीरात प्रविष्ट होऊन जातात आणि अशा प्रकारे ते मुक्ती प्राप्त करतात, असं त्यांनी सांगितलंय. In this shloka, it is definitely stated that a spiritual rasa, which is relished even in liberated stage, can be experienced in the literature of Srimad Bhagavatam due to its being the ripened fruit of all Vedic knowledge. या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे निर्णायकपणे सांगितलेलं आहे की जे आध्यात्मिक रस आहे, म्हणजे जे की इव्हन जे मुक्त आत्मा आहे, मुक्त स्थितीत असणारे जे जीव आहे, ते पण त्याचा आनंद घेत असतात. तो जो आनंद आहे तो श्रीमद भागवतमच्या या साहित्यामध्ये किंवा श्रीमद भागवतम मध्ये आपल्याला तो आनंद मिळणार आहे. ड्यू टू इट्स बिंग द रायपन्ड फ्रूट ऑफ ऑल वैदिक नॉलेज, कारण ते जे आहे ते वैदिक ज्ञानाचं ते पिकलेलं, अतिशय पिकलेलं, व्यवस्थितपणे पिकलेलं फळ आहे. रायपन्ड फ्रूट आहे, ते पिकलेलं फळ आहे आणि पिकलेल्या फळाचा जो रस असतो तो अतिशय गोड असतो. तो ज्यूस म्हणजे खूप गोड असतो. तो त्याच्यामुळे हे पण तसंच ज्यूस याचा गोड आहे आणि याच्यामधून ते आपल्याला त्याच्या आनंदाची प्राप्ती होणार आहे. By submissively hearing this transcendental literature, one can attain the full pleasure of its heart's desire. म्हणजे नम्रपणे जर का ह्याचं श्रवण आपण केलं ह्या दिव्य साहित्याचं किंवा दिव्य श्रीमद भागवतमचं, तर आपल्याला संपूर्ण आनंद प्राप्त होणार आहे. आपल्या हृदयाची जेवढी इच्छा असेल, मनाची जेवढी इच्छा असेल, त्याची मनाची इच्छा संपेपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये संपूर्ण आनंद प्राप्त होईल. बट वन मस्ट बी व्हेरी केअरफुल टू हिअर द मेसेज फ्रॉम राईट सोर्स. पण मग तिथे ते आपल्याला सावध पण करून राहिले. काय सावध करतात ते, की हे जे श्रीमद भागवतमचा जो मेसेज आहे किंवा याचा जो संदेश आहे, तो आपण जो सही स्त्रोत म्हणजे जो खरा व्यक्ती आहे, बोनाफाईड आहे, त्याच्यापासूनच आपण त्या स्त्रोतापासूनच याचा हे उपदेश घेतला पाहिजे. श्रीमद भागवतम इज एक्झॅक्टली रिसीव्ड फ्रॉम द राईट सोर्स. म्हणजे श्रीमद भागवतम जे आहे ते आपल्याला तंतोतंत जे जो खरा स्त्रोत आहे त्याच्यापासूनच ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. इट वॉज ब्रॉड बाय नारद मुनी फ्रॉम द स्पिरिच्युअल वर्ल्ड. म्हणजे आध्यात्मिक जगतातून ते नारद मुनींनी भौतिक जगतात आणलेलं आहे. अँड गिवन टू हिज डिसायपल श्री व्यासदेव. आणि मग व्यासदेवांना, जे व्यासदेव जे की त्यांचे शिष्य आहेत नारद मुनींचे, त्यांनी प्रदान केलं श्रीमद भागवतम. द लेटर इन टर्न डिलिव्हर्ड द मेसेज टू हिज सन श्रील शुकदेव गोस्वामी. आणि मग ह्या व्यासदेवांनी हा जो संदेश आहे श्रीमद भागवतमचा, तो त्यांचा जो पुत्र होता शुकदेव गोस्वामी, श्री शुकदेव गोस्वामी, त्यांना हा संदेश प्रदान केला. आणि श्री शुकदेव गोस्वामी डिलिव्हर्ड द मेसेज टू महाराज परीक्षित. आणि शुकदेव गोस्वामींनी मग हा जो आहे मेसेज किंवा श्रीमद भागवतम त्याच्यानंतर महाराज परीक्षितांना सांगितलेला आहे. जस्ट 7 days बिफोर द किंग्स डेथ. म्हणजे 7 दिवसावर जेव्हा त्यांचा मृत्यू येऊन राहिला होता, म्हणजे तक्षक नाग येऊन त्यांना डसणार होता, 7 दिवसात त्यांची मृत्यू होणार होती, त्या क्षणी मग त्यांना महाराज परीक्षितांना शुकदेव गोस्वामींनी या श्रीमद भागवतमचा उपदेश केलेला आहे. तर अशा प्रकारे श्रीमद भागवतमचा प्रवास झाला. सगळ्यात आधी नारद मुनींनी तो आध्यात्मिक जगातून भौतिक जगात आणला. मग नारद मुनींनी तो व्यासदेवांना, जे की त्यांचे शिष्य आहेत, नारद मुनींचे व्यासदेव हे त्यांचे शिष्य आहेत, तर व्यासदेवांना तो प्रदान केला. मग व्यासदेवांनी तो त्यांचा जो मुलगा आहे श्री शुकदेव गोस्वामी, त्या शुकदेव गोस्वामींना त्याची शिक्षा प्रदान केली. आणि शुकदेव गोस्वामींनी नंतर मग तो महाराज परीक्षितांना दिला, ज्यांची की मृत्यू 7 दिवसावर येऊन थांबली होती. 7 दिवसांवर ज्यांची मृत्यू होती त्यांना मग त्यांनी प्रदान केला. अशा प्रकारे त्या श्रीमद भागवतमचा प्रवास आहे. फ्रॉम हिज किंग्स डेथ. शुकदेव गोस्वामी वॉज अ लिबरेटेड सोल फ्रॉम हिज व्हेरी बर्थ. म्हणजे शुकदेव गोस्वामी जे आहे ते त्यांच्या जन्मापासूनच पूर्णपणे मुक्त जीव आहेत. ते बद्ध जीव नाहीये, ते मुक्त जीव आहेत जन्मापासून. ही वॉज लिबरेटेड इवन द वूम ऑफ हिज मदर. म्हणजे त्यांच्या आईच्या गर्भात असताना पण ते हे मुक्त जीवच होते ते. अँड ही डिड नॉट अंडरगो एनी सॉर्ट ऑफ स्पिरिच्युअल ट्रेनिंग आफ्टर हिज बर्थ. आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना कुठल्याच प्रकारची आध्यात्मिक किंवा दिव्य अशी काही त्यांना शिक्षा काही प्रदान करण्यात आली नाही. ते जन्म झाल्यापासूनच ते मुक्त होते, पूर्णपणे मुक्त आत्मा आहेत ते. ऍट बर्थ नो वन इज क्वालिफाईड नायदर इन मंडेन नॉर इन द स्पिरिच्युअल सेन्स. म्हणजे जन्म झाल्यानंतर कोणीच जो असतो तो क्वालिफाईड नसतो, म्हणजे कुठल्याच प्रकारचं क्वालिफिकेशन नसते. म्हणजे इहलौकीच्या दृष्टीने पाहायला गेलं, भौतिक जगाच्या दृष्टीने पण पाहायला गेलं तर काही क्वालिफिकेशन नाहीये, आणि स्पिरिच्युअल आध्यात्मिक दृष्टीने पाहायला गेलं तरी कुठलंच क्वालिफिकेशन नाहीये. म्हणजे जन्म झाल्याबरोबर कोणामध्येच काही क्वालिफिकेशन नसते. But Sri Shukdev Goswami, due to his being perfectly liberated soul, did not have to undergo an evolutionary process for spiritual realization. पण शुकदेव गोस्वामी जे होते ते स्वतः संपूर्णपणे मुक्त आत्मा असल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारचं ही जी प्रोसेस आहे, आध्यात्मिक प्रगतीची जी मेथड आहे किंवा प्रोसेस आहे, त्याच्यातून त्यांना जावं लागलं नाही आध्यात्मिक अनुभूती प्राप्त करण्याकरता. Yet despite his being a completely liberated person,
situated in the transcendental position above the three material modes, he was attracted to this transcendental rasa of supreme personality of Godhead. पण तरी ते पूर्णपणे मुक्त आत्मा होते. हे म्हणजे शुद्धदेव गोस्वामी होते, पूर्णपणे मुक्त आत्मा होते आणि पूर्णपणे दिव्य स्थितीत स्थित होते. तिन्ही प्रकृतीचे जे 3 भौतिक गुण आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, याच्यापासून ते पूर्णपणे मुक्त होते. तरी ते याचा जो दिव्य रस आहे, म्हणजे श्रीमद भागवतमचा किंवा परमपुरुष भगवान श्रीकृष्णाचा जो दिव्य रस आहे, त्याच्याकडे ते आकर्षित झाले. आणि हु इज अडोर्ड बाय लिबरेटेड सोल्स हु सिंग वैदिक हिम्स. आणि हा जो परमपुरुष भगवान श्रीकृष्ण कसे आहेत की इव्हन जे मुक्त आत्मा किंवा मुक्त जीव आहे ते पण त्याची पूजा किंवा त्याच्यावर प्रेम करतात आणि त्यांचं ते तसे लिबरेटेड आहेत, म्हणजे त्यांना बाकीचं भौतिक जगतात काय चाललंय त्यांच्याशी त्यांचं काही घेणं देणं नाहीये, जे त्यांना बिलकुल रस नाही आहे. पण तरी कृष्णाचं जे साहित्य आहे, हे जे श्रीमद भागवतम आहे, ते इतकं जास्ती रायपन फ्रूट म्हटलंय, म्हणजे इतकं जास्ती ते आनंददायी आहे, इतकं जास्ती आनंद प्रदान करणार आहे की जे हे मुक्त जीव आहे ते पण त्याच्याकडे ओढले जातात आणि त्याच्यामध्ये राहून मग ते कृष्ण भक्तीकडे वळतात. नाही तर लिबरेटेड सोल्स आहेत त्यांना कोणाची काही भक्ती वगैरे करायची गरज नाही, पण तरी ते भक्ती करतात कृष्णाची आणि मग कृष्णाची प्रेममय सेवा किंवा भक्तिमय सेवा ते प्राप्त करून घेतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. द सुप्रीम लॉर्ड्स पास्टाइम्स आर मोर अट्रॅक्टिव्ह टू द लिबरेटेड सोल्स दॅन टू द मंडेन पीपल. म्हणजे परमपुरुष भगवान श्रीकृष्णांची जी लीला आहेत ते जास्ती आकर्षक असतात. जे हे मुक्त जीव असतात त्यांना जास्ती आकर्षित करतात. त्या आपल्यासारखे जे भौतिकतावादी लोक आहेत त्यांच्यापेक्षा जे असे लिबरेटेड सोल्स आहेत, म्हणजे जे मुक्त जीव आहे, त्यांना ते जास्त आकर्षित करतात. कृष्णाच्या लीला असतात त्या. ही इज ऑफ नेसेसिटी नॉट इम्पर्सनल. ही इज ऑफ नेसेसिटी नॉट इम्पर्सनल बिकॉज इट इज ओनली पॉसिबल टू कॅरी ऑन ट्रान्सेंडंटल रसा विथ ए पर्सन. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे रस आहे, रसांचं आदान प्रदान आहे, ते एखाद्या निराकार व्यक्तीसोबत आपण नाही करू शकत. म्हणजे व्यक्ती निराकार असू शकत नाही किंवा निराकार जर का आपण परब्रह्म मानलं तर निराकारासोबत हे आदान प्रदान नाही होऊ शकत. त्याच्यामुळे जो ऍब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे परमसत्य जे आहे ते स्वतः एक पर्सन आहे, म्हणजे ते एक व्यक्ती आहेत. म्हणजे भगवान स्वतः एक व्यक्ती आहेत, ते इम्पर्सनल निराकार नाही आहेत असं त्यांनी सांगितलंय. कारण ते रसांचं आदान प्रदान करतात एकमेकां भक्तांसोबत, म्हणजे शुद्ध भक्तांसोबत ते आदान प्रदान करतात. त्याच्यामुळे ते एक व्यक्ती आहेत, ते म्हणजे निराकार नाही आहेत असं त्यांनी सांगितलं. इन द श्रीमद भागवतम द ट्रान्सेंडेंटल पास्टाइम्स ऑफ लॉर्ड आर नरेटेड. म्हणजे श्रीमद भागवतम मध्ये कृष्णाचे जे दिव्य लीला आहेत त्याच्या बाबतीचं सगळं वर्णन आलेलं आहे. अँड नरेशन इज सिस्टमॅटिकली डिपिक्टेड बाय श्रील शुकदेव गोस्वामी. आणि त्याचं जे वर्णन आहे किंवा त्याचं जे कथन आहे ते पद्धतशीर रीतीने शुकदेव गोस्वामींनी मांडलेलं आहे सगळं. दॅट द सब्जेक्ट मॅटर इज अपीलिंग टू ऑल द क्लासेस ऑफ पर्सन्स. म्हणजे हे जे त्याचं विषय वस्तू आहे म्हणजे याची भागवतमची, श्रीमद भागवतमची, ती सगळ्या वर्गाचे जे लोक आहेत त्या सगळ्या वर्गाच्या लोकांना ती अपील करणारी आहे, सगळ्यांना ती आवडते. इन्क्लुडिंग दोज हू सीक लिबरेशन अँड दोज हू सीक टू बिकम वन विथ द सुप्रीम होल. म्हणजे कोणते लोक तर ज्यांना स्वतःला मुक्त व्हायचं आहे किंवा ज्यांना कृष्णाच्या सोबत एकत्व प्राप्त करायचं आहे, या दोघांना पण ती सारखीच अपील करते आणि दोघांना पण ती आवडते. याची जी विषय वस्तू आहे याची म्हणजे श्रीमद भागवतमची विषय वस्तू किंवा त्याचं जे रसांचं आदान प्रदान आहे हे या लोकांना सगळ्यांना अपील करते, सगळ्यांना आवडते ते. इन संस्कृत द पॅरट इज नोन एज शुक. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये तोता जो असतो त्याला पोपट, हा पोपटाला शुक असं म्हणतात. When ripened fruit is cut by the beak of such birds, its sweet flavor is enhanced. म्हणजे ते म्हणतात पुढे की जेव्हा पिकलेलं फळ असते ते त्याची जी लाल चोच असते पोपटाची, त्याच्याद्वारे जेव्हा ते कट केलं जाते, म्हणजे जेव्हा ते तो खायला म्हणजे त्याला खायचं असते फळ म्हणून तो ते कट करतो, तर ते कट केल्यानंतर असं जे फळ आहे तेव्हा त्याची जी गोडवा आहे तो त्याचा अजून जास्ती वाढतो. कारण त्याला या पॅरटचा म्हणजे या पोपटाचा त्याला स्पर्श झाला आहे, त्यांनी ते चाखलेलं आहे, त्याच्यात त्याचा गोडवा अजून वाढलेला असतो. द वैदिक फ्रूट विच इज मॅच्युअर अँड राईप इन नॉलेज इज स्पोकन थ्रू द लिप्स ऑफ श्री शुकदेव गोस्वामी. आणि हे जे वेदांचं जे फळ आहे जे की पूर्णपणे परिपक्व आहे, पूर्णपणे विकसित झालेलं आहे आणि व्यवस्थितपणे पिकलेलं आहे आणि राईप इन नॉलेज आणि ज्ञानाच्या संबंधात सांगायचं झालं तर ते पूर्णपणे पिकलेलं आहे. ते असं जे आहे ते वैदिक फ्रूट हे जे वेदांचं फळ आहे हे शुकदेव गोस्वामी जे आहेत त्यांच्या ओठांपासून ते बोललं गेलेलं आहे. Who is compared to parrot not for his ability to recite Bhagavatam exactly as he heard it from his learned father. म्हणजे त्यांची जी उपमा आहे इथे शुकदेव गोस्वामींची, त्याची उपमा एका पोपटासोबत केली गेली आहे. ती एवढ्या करता नव्हे की त्यांनी श्रीमद भागवतम त्यांच्या वडिलांकडनं एक्झॅक्टली जसं आहे तसं ऐकलं, तसं सांगितलं म्हणून काही त्यांना पोपट असं नाही म्हटलेलं आहे. त्यांना पोपट का म्हटलेलं आहे? बट फॉर हिज एबिलिटी टू प्रेझेंट द वर्क इन अ मॅनर दॅट वुड अपील टू ऑल द क्लासेस ऑफ मेन. म्हणजे त्याची जी योग्यता होती
की त्यांची योग्यता होती की त्यांनी याची जी विषय वस्तू आहे श्रीमद भागवतमची अशा प्रकारे सादरीकरण केलं त्याचं, की ती सगळ्या प्रकारचे व्यक्ती आहेत, कोणत्याही क्लासचा असो, म्हणजे तो आध्यात्मिक असो किंवा भौतिक असो किंवा कृष्णाशी एकत्व प्राप्त करणारा असो किंवा ज्याला मुक्त व्हायचं असेल असा असो, कुठल्याही प्रकारचा तो व्यक्ती असेल त्याला त्याला त्याच्यामध्ये रसास्वादन त्याचं करता येईल. अशा प्रकारे त्यांनी मांडणी केली आहे. म्हणून त्यांची जी उपमा आहे ती त्यांना पोपटाची उपमा याच्यात देण्यात आलेली आहे. नुसतंच बुवा तो पोपट आपण जसं म्हटलं तसंच सांगतो ना, की त्याला म्हणावं पोपट म्हणतो, तो म्हणतो पोपट. मग त्याला म्हणावं की राम म्हणतो, तो म्हणतो राम. असं ते ती उपमा म्हणून तो असं एक्झॅक्टली जसं म्हणतो, म्हणून त्यांना पोपट नाही म्हटलं. तर त्यांना पोपट एवढ्या करता म्हटलं, की त्यांनी असं श्रीमद भागवतम सांगितलेलं आहे, की जो जे भागवतम सगळ्या प्रकारच्या लोकांना इक्वली अपील करते. सगळ्यांना ते इक्वली आवडते. सगळ्यांना ते आवडते असं. म्हणून त्यांना पोपटाची इथे ती उपमा दिली आहे. त्याच्यासोबत कंपॅरिझन केलंय. The subject matter is so presented through the lips of Sri Shukdev Goswami that any sincere listener that hears submissively can at once relish the transcendental tastes which are distinct from the perverted taste of this material world. म्हणजे याची जी विषय वस्तू आहे ती अशी सादर करण्यात आलेली आहे शुकदेव गोस्वामींच्या ओठांपासून, की जो कोणी त्याचा प्रामाणिक ऐकणारा असेल, हिअरर असेल, लिस्नर हिअरर ऐकणारा जो प्रामाणिक असेल आणि जो विनम्रपणे तो ऐकून घेईल, तो त्याच क्षणी त्याची जी दिव्य टेस्ट आहे, म्हणजे दिव्य त्याचा जो आनंद आहे, टेस्ट म्हणजे दिव्य चव त्याची तो चाखू शकतो. आणि ही जी चव आहे ही भौतिक जगतामधली जी काही चवी आहेत त्याचं विकृत रूप आहे त्याला लगेच कळते. म्हणजे जेव्हा आपण भागवतम वाचत असतो तेव्हा आपले भाव कसे असतात आणि लगेच भागवतम संपल्यानंतर आपण या भौतिक जगातल्या गोष्टींकडे वळतो, त्याच्यानंतर आपले भाव कसे बदलतात हे आपल्याला लगेच कळते, लगेच आपल्या लक्षात येते. म्हणजे आपले जेव्हा भागवत ऐकत असतो तेव्हा आपण पूर्ण सात्विक भावात असतो आणि त्यावेळेस तो आपला आनंद, ते रस आपण ग्रहण करत असतो. पण हे भागवतम संपल्याबरोबर जेव्हा भौतिक जगतामध्ये आपण वापस जातो तेव्हा आपले ते रस पूर्णपणे बदललेले असतात. थोडा वेळ राहतात, मग त्याच्यानंतर पुन्हा ते रस पुढे डिसअपिअर होतात. तर हे आपल्याला आपली जी भक्ती आपण करणार आहे, जप करणार आहे किंवा सेवा करणार आहे, याच्याद्वारे हा जो भाव आहे आपल्याला 24 तास मेंटेन करून घ्यायचा आहे. त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे, की त्या भावातच आपण म्हणजे भागवत वाचत असो की न वाचत असो किंवा ऐकत असो की न ऐकत असो, आपला तो भाव तो तसाच राहायला पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे. द रायपन फ्रूट इज नॉट ड्रॉप्ड ऑल ऑफ ए सडन फ्रॉम द हायेस्ट प्लॅनेट ऑफ कृष्ण लोका. म्हणजे हे जे पिकलेलं फळ आहे श्रीमद भागवतमचं, हे काही एका क्षणी असं कृष्ण लोकातून वरतून फेकून दिलं खाली असं नाहीये. ते कसं आलंय, रादर इट हॅज कम डाऊन केअरफुली थ्रू द चेन ऑफ डिसायब्लिक सक्सेशन विदाउट चेंज ऑर डिस्टर्बन्स. नाही तसं नाहीये ते. मग ते कसं काय खाली आलंय, तर ते केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक त्याला गुरु परंपरेची जी साखळी आहे त्याच्याद्वारे त्याला काहीच बदल किंवा त्याच्यामध्ये कुठला गोंधळ न करता त्याला खाली पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे आपली जी गुरु परंपरा आहे मी त्याच्याकरता जास्ती महत्वाची आहे, कारण त्यांनीची जी साखळी आहे, जी की साखळी आहे म्हणजे कृष्णापासून येणारं जे काही आहे ते सगळं त्यांनी मेंटेन केलेलं आहे. म्हणजे कृष्णाने जसं सांगितलेलं आहे, म्हणजे वेदव्यासाने जसं सांगितलं ते तसं त्यांनी खाली पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे ते गुरु परंपरेच्या थ्रू ऐकणं किंवा त्यांच्याद्वारे ते हे करणं आपल्याला, श्रील प्रभुपाद जे ते गुरु परंपरेमध्ये येतात. त्याच्यामुळे आपण गुरु परंपरेचे जे शुद्ध भक्त आहेत किंवा शुद्ध गुरु आहे, शुद्ध आचार्य आहे, त्यांच्याकडनं आपण हे ऐकून घेतोय श्रीमद भागवतम. त्याच्यामुळे ते राईट सोर्स जे म्हटलेलं आहे, की जो सोर्स आहे तो खरा सोर्स, बोनाफाईड सोर्स असला पाहिजे. म्हणजे काय म्हणतात, अधिकृत असा तो सोर्स असला पाहिजे. आपला हा सोर्स जिथून आपण भागवतम ऐकतो आहे हा अधिकृत आहे, कारण हा गुरु परंपरेशी जी की कृष्णापासून येते त्या गुरु परंपरेशी हे जोडलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे आहे ते आपल्याला कृष्ण भक्ती प्रदान करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग याच्या कुठल्या प्रकारचा याच्यात बदल पण नाहीये किंवा कुठल्या प्रकारचा गोंधळ पण नाहीये किंवा स्वतःच्या मनाचं काही घातलेलं असं पण नाहीये. जे काही त्यांनी सांगितलेलं आहे कृष्णाने, वेदव्यासाने जसं सांगितलं तसं त्याच्यात पुढे मांडलेलं आहे. Foolish people who are not in transcendental disciplic succession commit blunders by trying to understand the highest transcendental rasa known as rasa dance without falling in the footsteps of Shukdev Goswami. म्हणजे जे मूर्ख लोक असतात, जे की दिव्य जी आपली गुरु परंपरा आहे त्याच्यामधून न ऐकता ते लोक खूप मोठ्या मोठ्या चुका करतात. आणि काय करतात ते, हे जे सगळ्यात दिव्य जो रासलीला आहे ते रासलीला डायरेक्टली ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. रासलीलामध्ये जाऊन ते रासलीला ऐकायचा प्रयत्न करतात किंवा त्याचे जे ट्रान्सलेशन्स आहे किंवा त्याचे हे आहेत पर्पट्स जे आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे शुकदेव गोस्वामींनी जसं सांगितलं तसं पालन न करता स्वतःच्या मनाने डायरेक्ट 10व्या स्कंदात जाऊन ते रासलीला ऐकायचा प्रयत्न करतात, जे की चुकीचं आहे.
हू प्रेझेंट्स दिस फ्रूट व्हेरी केअरफुली बाय स्टेजेस ऑफ ट्रान्सलेटल रिअलायझेशन. शुकदेव गोस्वामींनी तसं नाही केलं. शुकदेव गोस्वामींनी असं नाही म्हणलं 10व्या स्कंद लिहायला सुरुवात नाही केलं डायरेक्टली. त्यांनी काय केलं, त्यांनी हे जे फळ आहे म्हणजे वैदिक वैदिक ध्यानाचं जे फळ आहे त्यांनी केअरफुली म्हणजे खूप सावधरित्या एक टप्पा पुढे नेत त्यांनी मग ही दिव्य अनुभूतीकडे याला नेलेलं आहे. डायरेक्टली 10वा स्कंद लिहून ते मोकळे नाही झाले. त्यांनी पहिला स्कंद, दुसरा स्कंद, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा मग शेवटी 10वा लिहिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी जसे ते लिहित गेले आहे, तसंच वाचण्याचं आपलं काम आहे. आपण डायरेक्टली 10व्या स्कंदापर्यंत नाही जाऊ शकत. ते आपल्याला कळणारच नाही काही. ते आपल्याला जसं म्हणजे भौतिक जगातल्या ज्या मुला-मुलींचं प्रेम असते त्याच्यासारखं ते रासलीला वाटेल आणि मग त्याच्यामुळे मग आपण ते अपराध करणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून ते आपण त्याच्या बाबतीत बोलायचं नाहीये. जोपर्यंत आपल्याला ती अनुभूती येत नाही किंवा त्या पातळीवर आपण जात नाही, तोपर्यंत रासलीलाच्या बाबतीत बोलायची आपली अथॉरिटी नाहीये. म्हणजे इव्हन प्रभुपाद पण म्हणतात, की ती अथॉरिटी माझी पण नाही. ती परमहंस लोकच त्याच्या बाबतीत सांगू शकतात, असं ते सांगतात. ते परमहंस नव्हते असं नाहीये. ते स्वतः परमहंसाच्या पलीकडे होते. पण म्हणजे जे सामान्य लोक आहेत, त्यांना शिकवण्याकरता त्यांनी सांगितलंय, की ते जे विषय आहेत, ते अतिशय गुह्य विषय आहेत. त्याच्यामुळे त्या गुह्य विषयांना सामान्य माणसाने हात घालू नये, असं त्यांनी सांगितलंय. वन शुड बी इंटेलिजंट इनफ टू नो द पोझिशन ऑफ श्रीमद भागवतम बाय कन्सिडरिंग पर्सनॅलिटीज लाइक शुकदेव गोस्वामी. म्हणजे आपल्याला एवढं इंटेलिजन्स असला पाहिजे, की आपल्याला कळलं पाहिजे, की श्रीमद भागवतमची कुठली स्थिती आहे, कुठल्या दिव्य स्थिती श्रीमद भागवतम आहे. कारण त्याचे शुकदेव गोस्वामींसारखे जे लोक आहेत, त्याची श्रीमद भागवताची जोडले गेलेले आहेत. हू डील्स विथ द सब्जेक्ट सो केअरफुली. म्हणजे त्यांनी हा जो शब्द हा जो विषय आहे तो खूपच काळजीपूर्वक हाताळलेला आहे. This process of disciplic succession of Bhagavad school suggests that in future also Srimad Bhagavatam has to be understood from a person who is factually a representative of Srila Shukdev Goswami. त्याच्यामुळे ही जी विधी आहे म्हणजे गुरु शिष्य परंपरेची जी विधी आहे भागवत विचारधारेची, त्याच्याद्वारे आपल्याला हे कळते की भविष्यामध्ये पण जर का कुणाला श्रीमद भागवतम व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर ते अशाच व्यक्तीकडून समजून घ्यावं लागेल जो की शुकदेव गोस्वामींचं प्रतिनिधित्व करतो. शुकदेव गोस्वामींचं प्रतिनिधित्व कसा करतो की तो त्या गुरु परंपरेमध्ये येत असेल तरच त्याच्याकडनंच ते आपल्याला ऐकून घ्यायचंय. भविष्यामध्ये पण तो त्या गुरु परंपरेपासून आलेला असला पाहिजे. सच ए मेन्स बिझनेस इज ओनली टू अर्न हिज लाईव्हलीहूड. नाही, ते पुढे काय म्हणतात, ए प्रोफेशनल मॅन हू मेक्स अ बिझनेस आउट ऑफ रिसाइटिंग द भागवतम इलिगली इज सर्टनली नॉट अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ शुकदेव गोस्वामी. म्हणजे असा कुठला जो काय म्हणतात व्यावसायिक व्यक्ती समजा असेल कुठला जो की त्याचा बिझनेस व्यापार करतो आहे, भागवतम सांगण्याचा व्यापार समजा कोणी करतो आहे आणि इलिगली करतो आहे, तो शुकदेव गोस्वामींचा प्रतिनिधी नाही होऊ शकत. कारण हे जे ते भक्ती प्रदान करण्यासाठी केलं जाते. आपलं ते काय म्हणतात, सच ए मेन्स बिझनेस इज ओनली टू अर्न हिज लाईव्हलीहूड. म्हणजे असे जे व्यक्ती असतात जे की त्याचं प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिकीकरण करतात आणि व्यावसायिक दृष्टी त्याला सांगायचा प्रयत्न करतात. असे लोक स्वतःची उपजीविका अर्जित करण्याचा प्रयत्न करत असतात. Therefore one should refrain from hearing the lectures of such professional men. त्याच्यामुळे आपण असे जे व्यावसायिक व्यक्ती आहेत या लोकांचं सत्संग अटेंड करण्यापासून स्वतःला थांबवलं पाहिजे. त्यांचं ऐकणं काही बरोबर नाहीये. जसं सापाला आपण दूध पाजल्यानंतर ते जे दूध असते ते दुधात ते विषारीच असते की नाही, ते दुधामध्ये विष असते शेवटी नाही म्हटलं तरी. तर हे त्या प्रोफेशनल माणसाच्या तोंडी लागलेलं श्रीमद भागवतम आहे. ते भागवतम जर का आपल्या कानात गेलं तर ते विष आपल्या कानात जाणार आहे. त्याच्या अशा प्रोफेशनल लोकांकडून ऐकायचं नाही. जे शुद्ध भक्त आहेत, ज्यांना तुमच्याकडनं काहीच नको आहे, त्यांना तुमची फक्त भक्ती हवी आहे. सगळ्यांनी खूप चांगली भक्ती करावी आणि खूप चांगलं कृष्णाला प्रसन्न करून घ्यावं असा ज्यांचा मोटिव्ह आहे त्या लोकांकडूनच आपल्याला भागवतम ऐकायचं आहे. शुद्ध भक्तांकडनं भागवतम ऐकलं त्याचं फळ वेगळं असेल आणि व्यावसायिक लोक जे आहेत, जे व्यवसाय करतात, त्या व्यावसायिक लोकांकडनं ऐकलेलं आहे श्रीमद भागवतमचं फळ वेगळं होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला शुद्ध भक्तांकडनंच हे भागवतम ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे. Such men usually go to the most confidential part of literature without undergoing the gradual process of understanding this grave subject. असे जे लोक असतात व्यावसायिक लोक ते युजली असं करतात नाही, दरवेळेसच करतात असं नाही, पण युजली ते काय करतात की सरळ जो गुह्य भाग आहे या साहित्याचा 10वा स्कंध तिथे जाऊन आणि मग डायरेक्टली त्या रासलीलेच्या त्या भागाला सांगायला किंवा एक्सप्लेन करायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे काय होते, विच इज मिसअंडरस्टूड बाय द फुलिश क्लास ऑफ मेन. आणि त्याच्यामुळे याच्या बाबतीत गैरसमज पसरतात. सगळे जे मूर्ख लोक आहेत किंवा अज्ञानी लोक आहेत त्याच्यामध्ये गैरसमज पसरतात. हे गैरसमज पसरवण्याकरता हे लोक कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे आधी तिचे तो जो श्रोता आहे त्या श्रोताची तयारी करून घ्यावी लागेल ती रासलीला ऐकण्याची. ती रासलीला काय आहे त्याची तयारी झाल्यानंतरच त्याला रासलीला सांगायला हवी. सुरुवातीपासून जर रासलीला सांगायला बसली तर ते अवघड आहे, मग ते कोणी समजू शकत नाही आणि मग सगळे गैरसमज होतात. कृष्णाच्या बाबतीत गैरसमज आहे, त्याच्या मग चरणी अपराध व्हायला सुरुवात होते आणि मग कृष्ण अजून तथास्तु म्हणत जातो आणि मग तो बिचारा कृष्ण भक्तीपासून खूप लांब चालला जातो.
तर हे याच्याकरता हे सगळे हे लोकच जबाबदार आहे, जे की कृष्णाची जी रासलीला आहे ती चुकीच्या दृष्टीने, चुकीच्या रूपामध्ये लोकांसमोर मांडतात. सम ऑफ देम टेक दिस टू बी इमॉरल. काही लोक कृष्णाची जी रासलीला आहे त्याला अनैतिक असं म्हणतात. व्हाईल अदर्स ट्राय टू कव्हर इट अप बाय देअर ओन स्टुपिड इंटरप्रिटेशन्स. मग त्याच्यापैकी काही उरलेले लोक त्याला कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतात. नाही 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 नाही, कृष्ण तसा आहे, कृष्ण तसा आहे, कृष्ण परमपुरुष भगवान आहे, त्याच्यामुळे तो काही करू शकतो वगैरे, असं असे काहीतरी त्यांच्या मनाची काही चुकीच्या व्याख्या ज्या असतात त्या व्याख्या पुढे करून ते त्याचा सावरासावर करण्याचा प्रयत्न करतात. दे हॅव नो डिसाइड टू फॉलो इन द फुटस्टेप्स ऑफ श्री शुकदेव गोस्वामी. म्हणजे त्या लोकांची ही इच्छा नसते की आपण श्री शुकदेव गोस्वामींनी सांगितलेलं आहे त्यांनी जसं सांगितलंय त्याचं पालन करत करतच पुढे जावं. असं न करता ते डायरेक्टली 10व्या स्कंदाला हात घालतात आणि मग त्याच्यामध्ये ते मिसअंडरस्टूड होते त्यांना, आणि मग ते इमॉरल म्हणतात की हे अनैतिक कृत्य करतो कृष्ण. अनैतिक कृष्ण करायला मग त्याची भक्ती कुठून करणार? तुम्ही त्याला जर का सुरुवातीला अनैतिकच म्हणून टाकलं कृष्णाला, त्याच्या भक्ती करायचा काही प्रश्नच नाही उरला. मग त्याची भक्ती नाही केली तर आपला उद्धारच नाहीये. मग उद्धार नाही तर झालं, मग राहा मग जन्म मृत्यू जैराव्याधीमध्ये. म्हणजे तो काही चान्सच नाही. जोपर्यंत भक्त संघ तुम्हाला येणार नाही, कुठला तरी सुकृती तुमची फळेल, फळाला येईल आणि तुम्हाला भक्त संघ मिळेल, त्या भक्ताच्या संघामध्ये जर का त्यावेळेस मला इच्छा झाली तर मी भक्ती सुरू करेन. पण जर का मी त्याला आधीपासूनच अनैतिक म्हणून टाकलं कृष्णाला आणि माझ्या मनात त्याच्या बाबतीत निगेटिव्हच जर का भरलं गेलं सगळं, तर मी म्हणेल नाही, मला कृष्ण काय तर अनैतिकच आहे, तो सगळं अनैतिकच काम करायचा, तो संपलं. पुढचे सगळे रस्तेच बंद होऊन जातात ना कृष्णापर्यंत येण्याचे. त्याच्यामुळे हा खूप मोठा डॅमेज आहे, हा खूप मोठा धोका आहे. त्याच्यापासून आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणून आपल्याला फुटस्टेप्स मध्ये म्हणजे शुकदेव गोस्वामींनी जसं एकानंतर त्यांनी विषयवस्तू कशी वाढवली आहे तसं वाढवत श्रीमद भागवतमचं ज्ञान घेत मग आपल्याला कृष्णाच्या रासलीलेपर्यंत जायचंय, असं ते म्हणतात. One should conclude therefore that the serious student of rasa should receive the message of Bhagavatam in the chain of disciplic succession from Shri Shukdev Goswami. त्याच्यामुळे जे पण सिरियस याचे स्टुडंट आहेत, म्हणजे ज्यांना सिरियसली याचा अभ्यास करायचा आहे श्रीमद भागवतमचा, त्यांना याचा जो संदेश आहे भागवतमचा तो गुरु शिष्य परंपरेमधून जे काही शुद्ध भक्त असतील, श्रील शुकदेव गोस्वामी पासून आलेले, त्यांच्यापासूनच याचा मेसेज ग्रहण करायचा आहे. Who describes the Bhagavatam from its very beginning and not whimsically to satisfy the mundane who has very little knowledge in transcendental science. म्हणजे जे की श्रीमद भागवतम त्याच्या सुरुवातीपासून त्यांना एक्सप्लेन करून त्याच्या बाबतीत समजावून सांगतात, आणि असं मध्यामध्ये लहरी माणसासारखं कुठेही, जसं की त्या सांसारिक माणूस म्हणाला की कुठेही सुरू करा, कुठेही मला सांगा, कुठेही सांगितलं तरी मला चालेल, असं ते करत नाही. म्हणजे त्या माणसाला की या दिव्य जे विज्ञान आहे त्याच्यावरती काहीच ज्ञान नाही आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे त्यांनी म्हटलं चला 5वा स्कंद, मग 6वा स्कंद, मग 8वा स्कंद, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या लहरीप्रमाणे कसं तरी सांगतात त्याला, तर हे जे आहे चुकीचं आहे. असं नाही केलं पाहिजे. ते सुरुवातीपासून वाचून एकानंतर दुसरा, तिसरा, चौथा असं करतच श्लोक बाय श्लोक पुढे गेलं पाहिजे. तीच त्याची खरी विधी आहे. श्रीमद भागवतम is so carefully presented that a sincere and serious person can at once enjoy the ripened fruit of Vedic knowledge simply by drinking the nectarian juice through the mouth of Shukdev Goswami or his bona fide representative. म्हणजे श्रीमद भागवतम इतक्या काळजीपूर्वक त्याचं सादरीकरण केले गेलं आहे की एखादा प्रामाणिक आणि जो गंभीर जो भक्त असेल किंवा जो मनुष्य असेल, भक्त पण नाही म्हटलं त्यांनी, मनुष्य म्हटलं, प्रामाणिक किंवा गंभीर मनुष्य जरी असेल, त्याला त्याच क्षणी, एका क्षणीच त्याला ते वैदिक ज्ञानाचं जे पिकलेलं फळ आहे, जे श्रीमद भागवतम आहे, त्याचा तो आनंद घेऊ शकतो. कसा काय? सिम्पली बाय ड्रिंकिंग द नेक्टेरियन ज्यूस. म्हणजे तो अमृततुल्य जो हा ज्यूस आहे, त्या ज्यूसला त्याचं पान करून तो त्याचा आनंद ग्रहण करू शकतो. थ्रू द माउथ ऑफ शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामींच्या चरण, त्यांच्या याच्यातून, मुखारविंदातून जे काही मिळते आहेत हे श्रीमद भागवतम, त्यांच्यापासून किंवा त्यांचे जे बोनाफाईड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे त्यांच्यापासून येणारी जी गुरु परंपरा आहे, त्याच्यामधला जो कोणी एखादा खरा प्रामाणिक जो गुरु असेल, खरा प्रामाणिक जो शुद्ध भक्त असेल, त्याच्याकडनं जेव्हा आपण ते घेतो, तेव्हा हे जे वैदिक ज्ञान आहे, त्याचं जे हे पिकलेलं फळ आहे, त्याला आपण रिलिश करू शकतो किंवा त्याचा आनंद आपण उपभोग करू शकतो. तर अशा प्रकारे आपला हा तिसरा जो श्लोक आहे त्याचं तात्पर्य आता इथे संपलेलं आहे. हरी बोल, हरे कृष्णा हरी बोल, हरी बोल. तर आता चौथा श्लोक आपण उद्या घेऊया. चौथा श्लोक आहे तो आपण आता, चौथा श्लोकापासून आपलं एक्झॅक्टली भागवत सुरू होणार आहे. आता हे पहिले 3 श्लोक जे होते हे भागवताच्या ग्लोरिफिकेशन होतं, म्हणजे भागवताची स्तुती किंवा भागवताच्या बाबतीत कसं ते दिव्य साहित्य आहे हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये, पहिले 3 श्लोकामध्ये. उत्तराज भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय, निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज खूप फास्ट झालं का? पण कोणी म्हटलं नाही मला की हळू हळू सांग म्हणून. खूप फास्ट वाटलं का?
हरी बोल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप फास्ट होतं का? खूप घाईघाईने नाही वाचल्याचं नाही, घाईघाई झाली का? छान समजमध्ये पण आलं चांगलं. अच्छा, आलं लक्षात आलं ना? बरं बरं. हो, तेच थोडं. आलं. नाही तर वाटलं तर अजून थोडं मी उद्यापासून अजून स्लो करेल थोडंसं. जर का काही फास्ट वाटत असेल तर. तर आपण अजून स्लो पण करता येईल. ठीक आहे, मग आता आपण अटेंडन्स करूया. तर आता सगळ्यात पहिले अंजली मेरुणकर माताजी आहेत इंदोरहून. त्याच्यानंतर अरुण खोत आणि मावशी पण आहे तिकडे. अंजली खोत माताजी आहेत खंडव्याहून. अश्विनी खोत माताजी आहेत खंडव्याहून. त्याच्यानंतर लता चांदोडकर माताजी आहेत इंदोरहून. आणि स्वप्ना देशपांडे माताजी आहेत पुण्याहून. आणि वैशाली वडोदकर माताजी आहेत पुण्याहून. आणि माधुरी कुलकर्णी माताजी आहेत बऱ्हाणपूर. अशा प्रकारे यांनी सगळ्यांनी आज हा क्लास अटेंड केला आहे. आणि त्यांना सगळ्यांना कसं नेक्टेरियन आहे श्रीमद भागवतम आणि कसं ते वैदिक ज्ञानाचं पिकलेलं फळ आहे ते आपल्याला याच्यातून कळलेलं आहे आज. अतिशय चांगला हा विषय होता आजचा. खूपच चांगला श्लोक होता. म्हणजे याचा प्रत्येक श्लोक जो आहे तो म्हणजे खूप चांगला आहे. खूप व्यवस्थित त्याला आपण डिस्क्राईब करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो आणि एक एक श्लोक जो आहे तो किती किती दिवस त्याच्यावरती आपण व्याख्यान करू शकतो. इतके चांगले चांगले श्लोक आहेत. तर आपलं हे खूप चांगलं सौभाग्य आहे की आपण सगळेजण बसून आणि श्रील प्रभुपादांकडून हे ऐकून घेतो आहे. हे आपलं खूप चांगलं सौभाग्य आहे. आणि याच्या व्यतिरिक्त इकडे अनिता संगोई आणि अरविंद संगोई पण आहेत. आणि मागे अपर्णा संगोई पण बसलेले आहेत. तर अशा प्रकारे यांनी सगळ्यांनी मिळून याचं श्रवण केलेलं आहे. हरी बोल. हरे कृष्णा. अजून काही कोणाला काही सूचना वगैरे काही करायच्या आहेत, काही सांगायचं असेल तर? हरी बोल. असं काही पण अंजली माताजी आणि स्वप्न माताजी होते चॅन्टिंग करताना, जप करताना 7:30-8 पर्यंत 7:15 पर्यंत. स्वप्ना देशपांडे हा सांगितलं ना. सोलूताई पण आहे. हरी बोल. हरे कृष्णा. तर मग आता आपण बंद करायचं का? हरी बोल. किंवा कोणाला काही सूचना काही सांगायचं असेल, अजून काही राहिलं असेल, किंवा मग आपण असं करूया, नरसिंहदेव भगवानांची प्रार्थना करूया की आपण जे ऐकतो त्याच्यामध्ये जे विघ्न येतात ते विघ्न कमी येऊ द्या म्हणून आपण रोज न चुकता ही प्रार्थना करायची आहे. माझ्या लक्षात नाही राहिलं तर कृपया मला आठवण करून द्या. तर आपण नरसिंहदेव महाराज, नरसिंहदेव भगवान आहेत ते सगळे विघ्नांचा नाश करतात. म्हणजे प्रल्हाद महाराजांची जी भक्ती करत होते ते प्रल्हाद महाराजांच्या भक्तीमध्ये जेवढे विघ्न आले, हिरण्यकशिपू त्यांचे पिता होते प्रल्हाद महाराजांचे, तर ते त्यांच्या भक्तीमध्ये वेगवेगळे विघ्न आणत होते. त्यांना काय म्हणजे पहाडाच्या चोटीवरून खाली फेकलं होतं, त्याच्यानंतर सापांमध्ये टाकून दिलं होतं. ते येईल पुढे सगळं, ते आपण वाचणार आहोतच पुढे. तर ते विघ्न जे आहेत ते विघ्न सगळे दूर करणार आहेत नरसिंहदेव भगवान. तर नरसिंहदेव भगवानांना आपण विनंती करतो आहोत की जेवढे भक्त आहे त्यांच्यामध्ये ऐकण्यामध्ये जे काही विघ्न येत असेल, नेट वगैरे आहे किंवा आवाज येणं आहे किंवा नेटवर्क वगैरेचा प्रॉब्लेम असेल, तर ते सगळं थोडंसं हे करायचं बरं होईल. पण त्याच्याकरता आपण विनंती करूया त्यांना. हरे कृष्णा मंत्र म्हणूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. श्रील गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरे कृष्ण. अजून काही कोणाला काही शेअर करायचं आहे, काही सांगायचं आहे? कसं काय आज काही वाटलं, काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील आजच्या याच्यामध्ये किंवा आजपर्यंत झालेले त्याच्यामध्ये काही प्रश्न. आणि मी कालपासून ते रेकॉर्डिंग पण टाकायला सुरुवात केली आहे. तर युट्यूबची लिंक पण शेअर करतो आणि हे पण टाकतो. तर मी आजपासून ते युट्यूबची लिंक शेअर करेल. म्हणजे कसं आहे की आपल्या मोबाईल मधलं स्पेस काही जाणार नाही आणि युट्यूबवर जाऊन ते आपल्याला डायरेक्टली ऐकता येईल ज्यांना ऐकायचं आहे. किंवा कोणी समजा ओळखीचे असतील की ज्यांचं अटेंड करणं झालं नाही, त्यांना पण आपण सांगू शकतो की ते युट्यूबवर आहे, तर युट्यूबवर ते ऐकता येईल म्हणून. युट्यूब वगैरे टाकायची माझी काही एवढी लायकी नाही आहे, पण तरी आपलं जे काही आपण म्हणतो आहे ते ऑडिओ फॉर्म मध्ये अवेलेबल राहील. म्हणजे आता जे एवढे सिनियर सिटीजन्स आहेत, बेसिकली म्हणजे आई बाबांपासून मी सुरुवात केली, तर आता ज्यांना सगळ्यांना वाचणं फार अवघड आहे, तर ते आपलं हे ऑडिओ फॉर्म मध्ये राहील. तर ते तुम्ही ऑन करून टाका युट्यूब आणि झोपल्या बेडवर झोपल्या पण तुम्ही ऐकू शकता. ते आपल्याला ऑडिओ फॉर्म मध्ये पूर्ण हे पुस्तक जे श्रीमद भागवतमचं ते कन्वर्ट करायचं आहे, श्लोक बाय श्लोक, वर्ड बाय वर्ड. त्याच्याकरता आपला हा प्रयत्न सुरू आहे की म्हणजे याच्यानंतर हे जर का ते युट्यूबवर वगैरे कुठेही जिथे अवेलेबल असेल तर तिथे तो ऑन केल्यानंतर ते आपल्याला ऐकता येईल. वाचत बसायची गरज नाही. म्हणजे समोर घेऊन बसले आहे, मग त्या डोळ्यांनी दिसत नाही, चष्मा लागलेला आहे, इतक्या वेळ बसू शकत नाही, असे ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याकरता आपण हे ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आणायचा प्रयत्न करतो आहोत. की ते सगळं जर का ऑडिओ फॉर्मॅटमध्ये एका ठिकाणी अवेलेबल झालं तर ते सगळ्यांकरताच चांगलं राहील. मग तुम्हाला जो श्लोक ऐकायचा असेल तो श्लोक तो ऑन केला की त्या दिवशीचा तो श्लोक आपण ऐकू शकतो. वाचायची आपल्याला गरज राहणार नाही. हरी बोल. हरे कृष्ण. कारण आपण हे म्हणजे प्रभुपादांनी सांगितलेलं आहे तेच आपण सांगतोय, त्याच्यामुळे अथॉरिटेटिव्ह सोर्स आहे. म्हणजे जो सोर्स आहे ज्याच्याकडनं आपण ऐकतोय तो अथॉरिटेटिव्ह आहे, बोनाफाईड सोर्स आहे, त्याच्याकडनं आपण ऐकतोय. प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते पण आचार्यच आहेत.
त्यांनी सांगितलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अशा त्या जुळून येतात असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हरी बोल, हरे कृष्णा. मग आता बंद करूया का आपण? हरी बोल. वैष्णव प्रणाम करूया. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. नामाचल श्रीदास ठाकुर की जय. हरिनाम प्रभु की जय. शिल प्रभुपाद की जय. शिल गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. तर मी आता बंद करतोय. भेटूया उद्या संध्याकाळी पुन्हा 4 वाजता. पुढचा श्लोक घेऊया याच्यानंतर. वाणीला विराम देतो. अच्छा, भाऊ म्हणतात वाणी थांबूया नाही, वाणीला विराम देऊया. पुन्हा आपण उद्या सकाळी पुन्हा सुरू करूया. हरी बोल, हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी आता मग क्लोज करतोय, मीटिंग क्लोज करतोय. हरी बोल, हरे कृष्ण.